आणि आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्त आज तुम्ही योगायोगाने हा कार्यक्रम ठेवला, त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि आदरणीय नामदार साहेबांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गावाला सर्वोच्च पदावर नेणारी अशी चांगली रत्न तुमच्या गावाला भेटलेले आहेत. सर, थोडक्यात तुमचा आत्ता एक इतिहासाला तुम्ही उजाळा दिला की तुम्ही पत्रकारितेच्या माध्यमातून, तुम्ही राजकारणाच्या माध्यमातून या समाज सुधारणेचं काम करताय. गीते साहेब, तुमचं मनापासून आभार. आता मी एक विनंती करतोय, समोर ज्या लेडीज बसलेल्या आहेत, तशी तर मी या गावामध्ये पाहुणीच होती आणि म्हणजे माझे आई वडील म्हटलं तर माझ्या काकांनीच माझं सर्व काही शिक्षण केलं आणि मी आजही त्यांना माझ्या आई वडीलच म्हणून हे करते. आणि खरं तर सर्व श्रेय माझं शिक्षकांनंतर त्यांना जातं आहे. आणि की जे काही मी आज शिक्षक म्हणून क्लासेस घेते तर त्यांचीच खूप मोठी जबाबदारी, त्यांनी मला इथे पाठवलं, त्यांचंच खूप मोलाचं कार्य आहे आणि त्यांचाच हात माझ्या पाठीवर आहे. म्हणूनच तर मी आज इथे आहे. कधी वाटतं असं तुम्हाला? माहेरला जायचं तर खूपच वाटतं. सांगायचं तर आहे असं कठीण का आला ना, असं वाटतं की नको आता हे सासर आपण पटकन माहेरला जायला पाहिजे. प्रसंग म्हणजे येतातच आणि त्यावेळेस असं वाटतं की नको ना, आपण ना म्हणजे पहिल्या कशी जबाबदारी नसायची आणि काय केलं तर केलं काम, नाही तर केलं असंच काही एवढं वाटत नाही. जस्ट असं एन्जॉय, मस्ती. आणि आम्हाला ना तिकडे आम्ही मंदिरात असायचं, गणपतीच्या मंदिरात असायचं. आम्हाला इथून लाईनमध्ये सगळ्यांनी असेंब्ली झाल्यावर जायला लावायचं सर, परंतु कसली मुलं असते, लाईन कसली काय कसली, असेच इथून सर दिसतं तोपर्यंत जायचं, तिथे गेले की झालं. इकडे तिकडे मग वर्गात जाऊन शिक्षक येतातच मागून सरांचीच. मॅडम समजा कोणाबद्दल काही बोलू शकाल का? कुठली तुमची म्हणजे मैत्रीण असेल किंवा तुमचा वर्गातील एखादा मुलगा? पाटील मुंडे, स्कूल कमिटी अध्यक्ष, रामदास पाटील दाते, स्कूल कमिटी उपाध्यक्ष, भाऊसाहेब पाटील लावरे सदस्य, रामदास पाटील दाते, दादाभाऊ दाते सर आदर्श शिक्षक, सीताराम बाबासाहेब दाते, हे सर्व आलेल्या मान्यवरांचं मी स्वागत करतो.
तेही विद्यार्थी, त्याच्यानंतरची त्याची अगोदरची बॅच म्हणजे इकडे काही दातीर सरांसारखे आणि सर मला वाटतं गेले भारतमध्ये स्टेजवर नाही ते विद्यार्थी, अशा सर्व विद्यार्थ्यांना खरं म्हणजे तुमच्या आशीर्वादानेच मी आज या स्टेजवर उभा आहे. आता मी जवळपास वय वर्ष 65 गाठलेले आहे आणि या 65 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने आमची जी काही ऊर्जा होती म्हणजे आमची जगण्याची जी काही ऊर्जा आहे ही ऊर्जा तुम्ही विद्यार्थीचा तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं की आमचा दिवस अगदी सुंदर असा जायचा आणि तुमच्याच आशीर्वाद इथं आल्यानंतर अनेक जुन्या गोष्टी आठवल्या, अनेक जुने किस्से आठवले. ही इमारत उभी करताना, ही जागा घेताना जे काही परिश्रम पडले तेही आठवलं आणि हे सगळं आठवत असताना त्याचे साक्षीदार पण तुम्ही आहातच. खरं म्हणजे ही जागा घेण्यापासून तर कमतरता कुणालाही भाषण दिलेली नाहीये, त्याबद्दल मी सरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. या विद्यार्थ्यांनी 2005-06 मध्ये अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीनं ज्ञान घेतलं, शिक्षण घेतलं आणि त्यांना शिकवण्याचं भाग्य आमच्यासारख्या पामरांना मिळालं. हे खरोखरच आम्ही भाग्य समजले सर. आणि या लोखंडे सरांच्या हाताखाली त्या सोन्याचा जाणकार असल्यामुळे त्याला आता करून पाहिल्यानंतर आपल्याला लाखो रुपये त्या ठिकाणी मिळतील आणि मग त्याला आपल्याला आनंद त्या ठिकाणी होईल. तो जो भिकारी आहे, जो प्रवासी त्या ठिकाणी आहे, त्याची ही व्यथा त्या ठिकाणी नसून ही व्यथा आपल्याला जो मनुष्य देव त्या ठिकाणी आहे आणि परंतु हे सगळं आपल्याजवळ त्या ठिकाणी आहे. म्हणून त्या टप्प्यासारखं आपलं जीवन, आपलं आयुष्य त्या ठिकाणी घालवता आज या विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारचं आपलं आयुष्य त्या ठिकाणी घडवलंय. म्हणून त्यांना मी खऱ्या अर्थानं अतिशय आमच्या सर्व स्टाफच्या वतीनं, मुख्याध्यापकांच्या वतीनं आम्हाला त्यांना त्या ठिकाणी पण बोलवलं. आजही मला ते अलंकार आठवतं. म्हणजे अतिशयोक्ती अलंकारामध्ये दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामांजीची दाढी झाली, भाऊजीची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, त्याचा वेशीपर्यंत उघड गेला आणि त्याच्यावर उंट वाहून गेला. अशा प्रकारचे यानंतर मराठीचे BA वाणी सर, नाव ऐकलं किंवा आठवलं की आठवते त्यांच्या कवितांच्या चाली. ओके, ओळखलं का सर? मला पावसात त्यांनी 2 शब्द बोलून आम्हाला मार्गदर्शन करावं. शिक्षक वृंद, जुन्या पिढीतील जाणते सामाजिक कार्यकर्ते, त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख म्हणून ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मदतीकडे प्रयत्न केला तर यश मिळतं, जर प्रयत्न केला नाही तर काहीच मिळत नाही. म्हणून आतापासून हे जे स्पर्धेचं युग आहे, या स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी आपल्याला मोबाईलपासून दूर राहावं लागेल. मोबाईल हा एक आजार आहे. जो मोबाईलमध्ये जास्त गुंततो, मोबाईल ह्या विद्यार्थी मित्रांना माझं एकच सांगणं आहे की अभ्यास करायचा, कष्ट करायचे, आपल्या गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव राज्यामध्ये उज्ज्वल करायचं. आम्ही ज्यावेळेस इथं होतो त्यावेळेस अशी परिस्थिती होती, ज्यावेळेला तो मुलगा उच्च पदावर जातो त्यावेळेला त्या मुलाची ओळख होती. पालकावरून नाही ठरवता, पालकाची ओळख त्या मुलावरून कळते की हा त्या मुलाचे हे वडील आहे. माझे 2 शब्द संपवतो. तर आम्ही काय करायचो, शाळेत राहायचो पण अभ्यास करायला आजी मंजुरी आणि आम्ही आमच्या घरी अभ्यास करायचो. एकनाथ कापडीने गणित शिकवलं सगळ्यांना, तसं काही विषय जे की आय थिंक आता नाही आहे. ओके, जोशी सरांना सुद्धा थँक्यू. मे गॉड ब्लेस हिम विथ हेल्प. थँक्यू सो मच सर. नेक्स्ट रसाळ सरांना मी विनंती करतो, जे की आमचे गणिताचे आणि काही दिवस भूमिती शिकवणारे सर. अनिलला खूप त्यांच्या भाषणाची उत्सुकता आहे, त्यासोबतच रसाळ सरांचं ऐकायला खूप आवडेल. माझे विद्यार्थी यांनी हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे
त्याबद्दल प्रथमतः मी आमच्या सर्व ज्ञानाचा विनियोग आपल्या जीवनामध्ये केलेला आहे, म्हणून तर तुम्ही या उच्च पातळीपर्यंत पोहोचलेला आहात. अजूनही तुम्हाला जी काही तुमची ज्ञानाची भूक आहे ती थांबू न देता अजूनही जगामध्ये आज या ठिकाणी 2005 की ज्यावेळेस मी मला वाटतं ही शाळा सोडून आश्वी शाळेमध्ये रुजू झालेलो होतो आणि म्हणून बरेचसे चेहरे मला आठवले नाही सुरुवातीला, आता बरेचसे आठवू लागलेले आहेत. कारण इयत्ता 5वी ते 7वीपर्यंत मला वाटतं मी तुम्हाला शिकवण्यासाठी होतो. आपण आमच्या ज्ञानाचा उपयोग करून जे काही यश संपादन केलेलं आहे आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं आहे याबद्दल मी आपलं आभार उपस्थित असलेले आमचे सहकारी, काहीचं मार्गदर्शन भरपूर या ठिकाणी घ्यायचं होतं. मला असं वाटत होतं की आपल्या मुलांना या ठिकाणी शिक्षण घेतलेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी थोडंसं मार्गदर्शन करावं, कारण यांचं मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी पुढे जायचं. हे जे लहान मुलं आहेत आपण कसं घडवले या ठिकाणी कसं शिक्षण घेतलेले आहे. वर्षामागून वर्षे सरत जातात. शिक्षण, करिअर, लग्न, नोकरी, मुलंबाळं या साऱ्या धकाधकीच्या जीवनात शाळा कॉलेजमधले वर्ग मित्रमैत्रिणीही अक्षरशः विखुरले जातात. कित्येक वर्ष तर भेटही होत नाही. फोन तर दूर. कुठे असेल आता तो, कुठे असेल आता ती, हा प्रश्न सतत मनाला छळत असतो. पण वर्गातल्या त्या बालमित्रांच्या मौजमजा, आठवणी मात्र काळजामधून कधीही मिटत नाहीत, पुसल्या जात नाहीत. शाळेतल्या त्या मस्त आठवणी, मॅडमचं रागावणं, चिडणं, मारणं, चोरून डबा खाणं आठवतं, बेंचवर झोपा काढणं आठवतं आणि आठवतात एकमेकांना चिडवायच्या कितीतरी गोष्टी. कार्यक्रमाची सुरुवात आनंदाचे क्षण पुन्हा जगूया, जुन्या आठवणींना जागवूया. शाळेच्या अंगणात फुलवलेली ती मौज मजा आज पुन्हा अनुभवूया. चला मित्रांच्या गळक्यात, चला मित्रांच्या गलक्यात हरवून जाऊया. ही दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. सुटेल का रे हात दोस्तीचा, नाही 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 नाही. तुटेल का रे वादा यार, नाही 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 नाही. दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. अरे काय म्हणावं दोस्तीला या दोघेही घन चक्कर. क्षणात भक्ती प्रेमाने तर क्षणात होते टक्कर. ही दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. कुठे चालला रे? दोस्ती आपली न्यारी, फिरवू दुनिया सारी, मग तालावरी नाचेल टेंग डॉंग डिंग. जिंदगी तुफानी, आड ये वो कोणी, शिकू धडा त्यांना हे 1 2 3. अरे तुझी माझी, हा माझी तुझी, तुझी माझी, हा माझी तुझी आणि माझी. ही दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. अरे सुटेल का रे हात दोस्तीचा, नाही 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 नाही. तुटेल का रे वादा यार, नाही 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 नाही. दोस्ती तुटायची नाय. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे.
बात है